दिव्यांग आनंद साव ने मुश्किल परिस्थितियों पर मात करते हुए मुंबई में नौकरी पाई। दिव्यांग आनंद साव के कठिन परिस्थितियों में किसने मदद के लिए हाथ आगे बढ़ाया तथा दिव्यांग आनंद साव को मुंबई में कहां पर नौकरी मिली, आइए जानते हैं इस खबर में। दिव्यांग आनंद साव इन्हें हाल ही में मुंबई के आयकर विभाग में नौकरी मिली। दिव्यांग आनंद साव 7-8 महीने से क्षय रोग से ग्रसित थे। उस समय उनके इलाज के साथ उन्हें पोषक आहार की भी जरूरत थी। दिव्यांग आनंद के पिता बुजुर्ग और उनके हालात खराब थे, जिससे वह पोषक आहार नहीं दे सकते थे। यह बात स्वास्थ्य विभाग के ध्यान में आई। उन्होंने अनिल डोंगरे, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र तथा उप सरपंच इन्हें जानकारी दी। अनिल डोंगरे ने दिव्यांग आनंद साव को 6 महीने का पोषक आहार देने की जिम्मेदारी ली। पोषक आहार से दिव्यांग आनंद की तबीयत में सुधार आया और आयकर विभाग की नौकरी के लिए वह अच्छी तरह से पढ़ाई करने लगे। उन्होंने आयकर विभाग की परीक्षा में अच्छे अंक हासिल किए और वे उत्तीर्ण हुए। दिव्यांग आनंद इन्हें नौकरी मिली। मुंबई से अपने गांव लौटते समय दिव्यांग आनंद साव ने अनिल डोंगरे इनके घर जाकर प्रत्यक्ष उनकी भेंट ली और उन्हें मिठाई देकर उनका आभार माना। हमेशा ही दिव्यांग हो या गरीब निराधार व्यक्ति, उनकी सहायता के लिए वे हमेशा आगे रहते हैं। नमस्कार, माझे नाव आनंद साव, मी राहणार विछोडा, पोस्ट पडली, तालुका जिल्हा चंद्रपूर। आमच्या गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल भाऊ यांच्या माध्यमातून मी SSC अंतर्गत परीक्षा देऊन पास झालेलो आहे आणि मुंबई इथे आयकर भवन या विभागामध्ये 15 डिसेंबर 2023 पासून जॉईन झालेलो आहे आणि या माझ्या यशामध्ये माझ्या कुटुंबासोबतच अनिल भाऊ डोंगरे यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी मला सुरुवातीला जॉब लागायच्या अगोदर मी जेव्हा आजारी होतो, कुपोषित होतो, त्यावेळेला मला त्यांनी आशा वर्करच्या माध्यमातून पोषण आहार माझ्यापर्यंत पोहोचवला जवळपास 6 ते 8 महिने आणि त्यामुळे मला भरपूर फायदा झाला। माझ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी निर्माण झाली आणि मला त्यांची मदत झाली, त्यामुळे मी यशस्वीपणे अभ्यास करून ही परीक्षा पास होऊ शकलो आणि त्यामुळेच आज मी आयकर भवन इथे स्वतंत्रपणे जॉब करत आहे। यामध्ये अनिल भाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे। आताच म्हणून नाही तर सुरुवातीपासूनच मला त्यांनी संजय गांधी निराधार पेन्शन योजना असेल किंवा ज्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, योजना असतील, त्या माझ्यापर्यंतच नाही तर गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा हातभार राहिलेला आहे आणि तो पुढे सुद्धा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अनिल भाऊ यांना पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि संतोष यादव की रिपोर्ट।